नमस्कार. नमस्कार. मी विलास पाटील, भारत नवा कंपनीचा आरोग्य सल्लागार. तुम्ही माझ्याकडून फायटॉन ज्यूस आणि आर्थोवेदा घेतलं होतं. तुम्हाला तो त्रास किती दिवसापासून होता आणि कशा प्रकारे होता? पहिल्यांदा तुम्ही तुमची ओळख सांगा, नाव सांगा आणि तुमचं गाव सांगा. माझं नाव श्रीमती सुवर्णा राजेंद्र महाजन. बरं. हा, मिस्टर नाईक माझे. हं. हा, गाव कलेडोन, तालुका खटाव, जिल्हा सातारा. बरं. हा, मला गुडघ्या त्रास ह्याच्या आधी नव्हता, पण झाला नवीन एक 2-4 महिन्यापूर्वी झाला. तो एकदम वरच्या लेवलनं खूपच त्रास व्हायला लागला. बरं. अगदी मला चालायला पण येत नव्हतं. भिंतीला धरून मी चालत होते. बरं बरं. इतका त्रास झाला. मग मी डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली. हं. 1.5 महिन्याच्या गोळ्या खाल्ल्या मी. बरं. हा, गोळ्या होत्या तोपर्यंत ते बरं होतं. गोळ्या संपल्या की परत त्रास सुरू झाला. त्रास चालू व्हायचा. परत चालू व्हायचा. बरं. मग परत जाऊन दाखवलं. त्यांनी ती MRI हे केलं, सगळं केलं, पण त्यांनी परत सांगितलं मला ऑपरेशन दृष्टिकोनानच तुम्हाला यावं लागेल. तुमचं गुडघ्याची कंडिशन अशी झाली होती, पायाच्या गोळ्यासहित असं एकदम कठीण झालं होतं. तुम्हाला खाली बसता येत नाही, त्यांनी मला नव्हतं, सांगितलंच होतं बसायचं मांडी घालून बसायचं नाही, नाही, परत खुर्चीवर बसायचं, म्हणजे खुर्चीवर बसायचं, खुर्चीवरच बसायचं, टॉयलेटला जायचं झालं तर त्या वेस्टर्न टॉयलेट, म्हणजे सगळी त्यांनी बंधनं घातली सारखी घातली. हो. आणि शेवटाला काय तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला? हा, शेवट ऑपरेशनच होतं माझ्यासाठी. बरं बरं बरं. तुम्हाला ही माहिती कोणाकडून मिळाली होती? माझ्या भावाकडून मिळाली. बरं बरं बरं. माझ्या बरं, आता भाऊ तुम्ही हे घेऊन किती दिवस झाले? तुम्हाला मी 1.5 महिने झाले की होणार आहे अजून मला. 1 महिना पूर्ण झालं. 1 महिना वरचे 10-12 दिवस झालेत. बर बर बर. मग आता तुम्हाला कशा प्रकारे फील होतंय? किती टक्के तुम्हाला रिझल्ट आलाय? किती चांगलं वाटतंय? आता मला तुम्ही पहिलं फिरू शकत नव्हता, बसू शकत नव्हता, आता ह्यातलं काय काय करता आणि किती प्रमाणात करता? आता मी मांडी घालून बसू शकते. मांडी घालून बसते जेवायला. बाकी सगळी कामं माझी मांडी घालून जे करायचं सगळं मी करते मांडी घालून. आणि चालते फिरते पण. बर. त्रास मला नाही म्हणलं तर एक 60-70% त्रास माझा कमी झालाय. बर बर बर. अजून थोडा आहे, पण ते आता हळूहळू येईल कमी होईल. अजून तुम्ही म्हणजे 3 महिने घेतलं पण नाही, फक्त 1 महिना झाला. 1 महिन्यात तुमचा इतका त्रास कमी झाला. बर बर. मग आता तुम्हाला हे घेतल्यानंतर पूर्ण समाधान वाटतंय? हो हो हो. बर बर. मग आता हे जे ज्यूस तुम्हाला दिलं, ह्या ज्यूसचा इतका चांगला रिझल्ट आला, मग तुम्ही दुसऱ्याला काय सांगाल? दुसऱ्यांचा जर कुणाला व्याधी असेल, कुणाची समस्या असेल, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी हे घ्यावं की नाही घ्यावं? म्हणून मी माझ्या भावकीत पण नाही का सांगितलं, मला फरक पडलाय तर थोडा त्रास होतो तो पण घे. बर बर. असं 1-2 मी सल्ला दिलाय. बर बर. म्हणजे तुमचा 10 ते 20% त्रास फक्त शिल्लक राहिलाय आणि आपला कोर्स पूर्ण व्हायचा आहे अजून. त्यामुळं म्हणजे तुम्ही ह्या आपल्या औषधामुळं पूर्णपणे समाधानी आहात. समाधानी. धन्यवाद. धन्यवाद.